भारतानं बांगलादेशवरती अत्यंत अटीतटीच्या सामन्यामध्ये मात केली। अत्यंत रंगतदार लढतीमध्ये अवघ्या एका रननं भारताचा विजय झाला। धोनी अँड कंपनीनं विजयी धुळवड साजरी केली आहे। उद्या अख्ख्या देशात धुळवड साजरी होणार आहे। या धुळवडीचा आनंद भारताच्या विजयानं आणखीनच वाढलाय। रोमहर्षक लढत, अत्यंत रोमहर्षक लढत, अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यामध्ये भारतानं विजय मिळवलेला आहे। बांगलादेशच्या टीमनं अत्यंत कडवी झुंज दिली। अगदी शेवटच्या बॉल पर्यंत प्रेक्षक श्वास रोखून आपल्या टीव्ही संचासमोर बसले होते। स्टेडियम मधले प्रेक्षक श्वास रोखून हा सामना पाहत होते आणि अखेर धोनी अँड कंपनीनं विजयी पताका फडकवलेली आहे। सुनंदन लेले आमचे क्रीडा प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनंदन, अत्यंत रोमहर्षक सामना, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेट आणि भरपूर क्रिकेटचा आनंद देणारा हा सामना खरोखर लक्षात राहील। भारताचा विजय झालाय, तुमचं अभिनंदन, देशवासियांचं अभिनंदन। धुळवड जोरात होणार उद्या। अजित, होली है बुरा न मानो होली है। काय शेवटची ओव्हर झालेली आहे। खरोखर होळी जळाली, थंडी पळाली, म्हणता कुडकुडी वाटायची वेळ आलेली होती। काय मॅच झालेली आहे। परंतु सर्व क्रेडिट द्यायला लागेल बांगलादेशना, कारण भारतासारख्या प्रतिस्पर्ध्याला इतकं तोंडचं पाणी पळवणं सोपं नव्हतं। त्यामुळे आजच्या मॅच मध्ये पराभव जरी बांगलादेशचा झाला असला तरी खऱ्या अर्थाने त्यांना क्रेडिट द्यायला लागेल। पण अप्रतिम मॅच झालेली आहे आणि खरोखर याला जर का इंग्लिश भाषेत म्हणायचं तर मी म्हणेन एस्केप टू विक्ट्री। क्या बात आहे सुनंदन। पण या मॅच मधले भारताचे कमकुवत दुवे त्याच्याबद्दल आधी आपण बोलूयात, कारण इतकं झगडायला लागलं अगदी शेवटपर्यंत। बॅट्समनच्या बद्दल आपण आधी बोलूयात। बॅट्समननी अजित मी म्हणेन की अपेक्षित कामगिरी केली नाही, कारण सुरुवातीपासून बॅट्समनना टायमिंग जमत नव्हतं, मोठे फटके मारायला त्रास होत होता आणि त्याच्यातनं भारतीय टीम शेवटपर्यंत सावरली नाही। तू जर का हायएस्ट स्कोर पाहिलास तर रैनाचा आहे आणि तो सुद्धा 30चा आहे। बाकी कुठल्याही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही। याची कारण दोन होती। एक तर मशरफी मुर्तुजानी फील्ड अरेंजमेंट फार सुरेख केली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बॉलर्सनी त्याला साथ दिली। विकेटचा अंदाज घेऊन त्यांनी बॉलवरचा वेग काढून घेतला आणि त्यामुळे फटके मारणं हे भारतीय बॅट्समनला जवळपास अशक्य होऊन बसलं। सुनंदन, या सगळ्या सामन्यामध्ये भारतीय बॉलर्सच्या कामगिरीबद्दल आपण काय म्हणाल? सामना गमावला असता तर इतरांच्या तोंडाकडे पाहायची वेळ आली असती आपल्याला। बापरे, किती अडथळे, किती चुका, किती फंबल्स। पहिल्या बॉल पासून चुकांची सरबत्ती चालू होती अजित, कारण पहिल्या बॉलला नेहरानी बॉल टाकला आणि बुमराहनी अक्षरशः 1 रनच्या ऐवजी 4 रन दिल्या। तिथपासून ज्या चुका चालू झाल्या, त्याच्यानंतर कॅच बुमराहने अत्यंत सोपा कॅच सोडला। हार्दिक पांड्याने अनावश्यक 2 ओव्हरथ्रोच्या रन्स दिल्या। अशा खूप गोष्टी घडल्या। शेवटच्या एक क्षणात सुद्धा धोनीच्या हातनं एक सरकारचा सौम्य सरकारचा कॅच सुटला। या सगळ्या गोष्टी बघता भारतीय टीमच्या हातनं हा सामना जवळपास निसटलेला होता। शेवटच्या ओव्हरीत खरोखर मी 2 गोष्टी म्हणेन। एक म्हणजे हार्दिक पांड्यानी ह्या इतक्या प्रचंड दडपणाखाली त्या मानाने चांगली ओव्हर टाकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे 100% एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे धोनीचं नशीब त्याच्या सोबत आहे। खरंय, अगदी धोनीचं नशीब सोबत आहे सुनंदन। आणि मी असंही म्हणेन की प्रेक्षकांचा पाठिंबा जबरदस्त होता आणि खरंच नशिबानं ही मॅच आपल्या पदरात पडली आहे। खरं असलं तरी आपण या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण अगदी करणार आहोत, पण हरकत नाही। आज आनंदाचा दिवस आहे, भारतात सगळीकडे उत्साह आहे, उत्सव आहे आणि या विजयानं आणखी आनंदात भर पडली आहे। नशीब बलवत्तर असायलाच लागतं, ते आज भारताचं होतं। या सामन्यामधले भारताच्या बाजूचे अत्यंत चांगले क्षण। हॅलो सुनंदन, कुठले चांगले क्षण या सामन्यामधले आपल्याला वाटले? कारण आता आनंद आहे, आज अखेर आपण सामना जिंकलोय, विश्लेषण आपण करणार आहोत, पण कुठले क्षण अत्यंत आनंदाचे वाटले या सामन्यामध्ये? आनंदाचे क्षण तेच होते की पहिली गोष्ट म्हणजे रन्स कमी झाल्या तरी भारतीय टीमने हा सामना सोडला नाही। दुसरी गोष्ट म्हणजे अश्विन आणि जडेजा यांनी मधल्या काळामध्ये अप्रतिम बॉलिंग टाकली, विकेट काढण्याचा सारखा प्रयत्न केला आणि मी तुला सांगतो शकीब उल हसनची विकेट जर का अश्विनने काढली नसती तर आता ऑलरेडी आपण 13व्याची पूजा सांगत असतो, कारण ह्या सामना बांगलादेशने कधीच जिंकला असता।
अप्रतिम बॉलिंग टाकून अश्विननी सतत दडपण ठेवलं की बॅट्समन आउट व्हायची शक्यता आहे आणि या दडपणामुळे धोनीने सुद्धा कॅप्टनशिप चांगली केली, 2 अप्रतिम स्टंपिंग केले आणि या सगळ्या कारणामुळे दडपण हे कधीच निघून गेलं नाही बांगलादेश टीमवरचं आणि ते क्षण मोलाचे होते. खरंय सुनंदन, आणि ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड, कारण आज आपला सण आहे. जे घरी सामना पाहत असतील त्यांनी आणखी एक एक पूर्णाची पोळी गट्टम करावी. आनंदाचा क्षण आहे, भारत जिंकलाय, विश्लेषण असंच होत राहील. पण शेवटी काय तर वर्ल्ड कप आपल्या घरात यावा हेच तमाम भारतीयांना वाटते. धन्यवाद सुनंदन या सगळ्या चर्चेकरता. तर भारताचा अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये विजय झालाय. तमाम भारतीय पाठीराख्यांचं मनपूर्वक अभिनंदन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.